ब्लॉग आता चालू करतोय. शुभ सुरुवात अन्नाच्या चड्डी पासून. आम्ही आलो तो सौरभच्या लग्नाला. मध्येच आमचा प्लॅन ठरला जायचा गोव्याला न थांबता. दोन दिवस वरच्या मापाची चड्डी मी घेतली आणि मी सुद्धा एकदा एक आजाला काय भेटणं झाली त्याचं साईज. आजा डबल एक्सेल भेटली डायरेक्ट. आजची साईज बारीक मोठी होत आजाला ती साईजच माहित नाही. अरे का एल घे ना याला एक्सेल आहे का. चड्डे घेणे मोहीम आमची फत्ते झालेली आहे. सगळे आपलं आपलं पेमेंट करतात ताकि किसी को स्प्लिट ना करना पडे. घ्या ती चड्डी पॅक करून घ्या. अशी चड्डी उघड्यावर नेऊ नका. आणि तर माझ्या भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो एक 5 मिनिटात आपण गोव्याला बायकोचा फोन आला. शांत बसा. तर मंडळी जेवण झालंय शॉर्टकट मध्ये. तुम्हाला सांगत ना आता काय जेवण केलंय पण शॉर्टकट झाला. आमचे कार्यकर्ते तिकडं पुढं पांगल्यात आणि आम्ही आता चाललोय गोव्याच्या दिशेने. गोवा फर्स्ट टाइम एव्हर गोवा. ती गाडी आहे क्रेटा बघू शकते. आणि हा ड्रायव्हर आपला ड्रायव्हर ओजी बदललेला आहे. या सगळ्यांची ओळख मी नंतर करून देतो एकदम डे लाईट मध्ये. तर आपण बागा बीच जवळ पोहोचलेलो. 1 किलोमीटर आहे बागा बीच. ट्रॅफिक आहे भरपूर. सुट्टी डबल आल्यामुळं लॉंग विकेंड. हॉटेलचं पार्किंग आहे. पीएन पार्क तुम्हाला पुढे भेटेल. तर तिकडचं पीएन पार्कला आता शोधतोय आम्ही. काय करायचं कॅबला? काय कॅबला लय मोठं घाबाळ आहे. माझ्या आयुष्यात तसलं घाबाळ बघितलं नाही. चला कॅब मध्ये मोठं गाभाडे मोठं डायरेक्ट मला होणार आम्ही तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत गोव्याच्या एका उत्कृष्ट किनाऱ्यावरती ज्याचं नाव आहे बागा बीच. आणि बागा जास्त आहे. बागापेक्षा नाही का बागा जास्त आहे. अरे माझ्या वाघा हा बीच आहे बागा. आणि इथं पोलीस आहेत बघा. त्यामुळं आपलं नीट चाला. हा ती उत्कृष्ट असा नजारा आहे. फोटो मारतो थांबा एक मिनिट. आणि इकडं हा सगळा समुद्र. जरासा लेट झालं. 12च्या पुढं आलो. 12च्या आधी आलो असतं तर ते काहीतरी डान्स वगैरे असतं. ते काय माहित नाही आपल्याला. देखो हमारे आजू ड्राइवर को ये गैंग ने फोटो निकालने को बोला है. हा आमचा आजू ड्रायव्हर उर्फ आजू फोटोग्राफर. बघू शकता आमचा आजू ड्रायव्हर उर्फ आजू फोटोग्राफर. आणि आमची टोळी बागा बीच लावलोय आम्ही. बागा बीचला आजू बघा. बागा बीचला आजू ड्रायव्हर फोटोग्राफर झालेला आहे अशा प्रकारे. You can see, ladies and gentlemen, our driver has become your photographer. So, ladies and gentlemen, we are roaming over the beach of Baga, and the people over here are so much high class. So, I'm speaking language suitable to them. And there is the birthday. किसी का तो birthday है. देख सकते हो. This is the birthday boy. This is the birthday boy. आजा इकडे बघा. क्या है बच्ची ये? क्या है? हाथ में पहनने का. ये लगता है ये पहनेगा ये साथ में. अरे मुझे तो नहीं लगता. क्या ये इसके हाथ में देखो पहले से क्या क्या है. 2-4 पहना है. इन लोगों के उसको इसको दो. इसको ये खरीदेगा मुझे लगता है. बघू शकता आम्ही गोव्याला येऊन मेनू डिस्कस करतोय. We are going to take paneer chili and this boy is going to drink alcohol. No, I'm just kidding, guys. What happened, Mr. Ronna? What happened? bro. All right. Everything is right? Everything is right. What about price over here? 1 by 2. 1 by 2. I'm asking about price of the menus, Anna. Out of our range. Out of our range, not in our budget, not pocket friendly restaurant.
then fuck this restaurant up. You can see greenery over here. चला दस प्यायचं म्हणतो तर आम्ही सेटअप केलेला आहे, बघू शकता. चड्डी, वी हॅव वॉर चड्डी लाईक वी आर गोइंग टू प्ले कबड्डी. सी दिस इज Anna. ही चड्डी इज लिटिल लूज. नॉट चड्डी. व्हॉट इज दॅट? खाली कोणतं रात्रीचे 1 वाजले आणि आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये आलो ना, नवीन टी शर्ट घेतला आणि झोपायला आलेला आहे. मला वाटते झोपावं लागते तुला. काय मागवलं काय माहिती, खातं आपलं थोडं व्हेज, प्युअर व्हेज माणसं आम्ही सगळं. बाबू घर कैसा जाय. आणि आता झालेली आहे रात्र. आम्ही हातारलेत गाडीची शीट आणि इथं चालले पार्टी. आम्ही पार्टी दाखवू शकत नाही कारण तिथं खाली डिस्क्रिमिनर लिहायला लागेल. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. आम्ही आता झोपतो मस्त, सकाळी उठून तुम्हाला दाखवतो. बाय बाय टाडा, सी यू. 6.5 hours later. गुड मॉर्निंग पब्लिक. आपण उठलो आता, वाजले सकाळचे 7:10 आणि आता आंघोळ सगळे छौर करून सकाळचे करायचे आपल्याला. आणि आंघोळीचं नियोजन बघू. आंघोळ बिंगोळ झाल्याशिवाय काय एकदम ओके. नंतर नेक्स्ट सगळं सेटअप बदलून. आणि सज्जनो, भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आम्ही आता मस्त पे आणि पार्किंगला गाडी लावलेली आणि पे आणि अशा पद्धतीने लाईट हाऊस मिनी इथं आहे. मिनी लाईट हाऊस आणि मिनी हलकू बघू शकता. मिनी हलकू. आता आमचं ठरलंय, हा जो मोबाईल आहे आणि बाकी सगळ्यांचे मोबाईल आहेत ते गाडीत टाकून जायचं डायरेक्ट थेट बीचवर. त्यामुळं तिथलं आम्ही काय दाखवू शकणार नाही. तरी पण मी माझा मोबाईल घेतो माझ्या जबाबदारीवर. तिथं मातीत गाडतो पण घेतो. फोटो व्हिडिओ थोडासा काढावं लागेल ना. एक मोबाईल राहू दे का नाही. घेतो एक मोबाईल एकदम बरोबर. बागा बीचच्या आम्ही आलोय कॉर्नरला. मेन जरा असतं मध्ये. आम्ही आता चालत चाललोय. ह्यांचं असं म्हणणं आहे पण बीच तो बीच आहे, अखेर मध्ये हो या कधी हो. आहेत लोक तर आहेत, सकाळ मला वाटतं होतं कोणच नसेल. पण तुम्ही गोवा म्हणून येताल, गोवाला लय काय भेटेल, या भेटेल तेव्हा भेटेल, काय नाही. ती सगळे अंधश्रद्धा आहे, सगळं भंगार आहे. एवढं काय भारी नाही आहे गोवा. आणि ज्या आशेने तुम्ही येता ही लोक येतात ते तर काय मला इथं काहीच दिसलं नाही. पण ठीक आहे, फिरायसाठी विकेंडसाठी चांगलं डेस्टिनेशन आहे. बीच वगैरे आपले कोकणाचं टाईप आहेत पण कोकण इज बेस्ट. नो गोवा कॅन मॅच अवर कोकण. सो बघू आपण आता इथून पुढं दिवसभर काय आपला अनुभव राहतोय तो तुमच्या बरोबर नक्कीच शेअर होईल. बागा बीच बराच मोकळ्यातच फिरल्यानंतर, शरीराला थोडासा घाम आल्यानंतर, थोडासा थकवा जाणवल्यानंतर काहीतरी खाऊन आम्ही निघालो आहोत आता कलिंगुट बीचला. गुटगुटीत बीचला. आणि त्यांच्या बहिणींनो, पार्किंगला पुन्हा एकदा 200 रुपये 4 तासाचे देऊन आम्ही निघालो आहे कलंगूट बीचला. कलंगूट बीच के बीच में मुझे लगी है भूक. त्यामुळं खायचं काहीतरी करतो नियोजन, नाहीतर मिळणार ना या पोटाला सुख. बीचवरून आलोय कलंगूट बीचला. तुम्हाला एक सीख सांगतो जी आम्ही शिकलोय. बागा बीच आणि कलंगूट बीच मध्ये काहीच फरक नाही. शक्तिमान आणि गंगाधर एकच. शक्तिमान ही गंगाधर आहे. पुढं चालत आलात थोडं की कलंगूट बीच आहे आणि बागा बीच तिथंच. एकच बे आहे त्यांचा आणि एकच वे आहे त्यांचा. त्यामुळं आम्ही फसलोय, तुम्ही फसू नका. सी माय ब्लॉग, लाईक शेअर सबस्क्राईब अँड देन विजिट गोवा. बाय बाय. तर आलेल्या सर्व गणेश भक्तांचे गोव्यामध्ये स्वागत. गोव्यामध्ये येऊ नका कारण जेली फिशनी मला बघा काय केलंय. रेंजच हे नाही घातली पक्का जेली मला चावलंय. म्हणजे काय केलंय काय माहित पण फुल रॅश उठले होते इथं. आता ते जरा कमी झालेत बघा. इथं पायाला वगैरे होते, काही कळत नाहीये पण बेकार खूप त्रास होतो अजून पण. पहिले ते 1 तास त्रास होईल
पण आता जास्तच त्रास होतोय खूपच. आता आपण वाटा घेऊ. तर आता आपण आहे ना जेवायचं काहीतरी बघू. कुठं जायचं जेवायला? इकडं उत्कृष्ट असं जेवण आहे, नॉन व्हेज आणि प्लस व्हेज. पण आपण व्हेज आहे, त्यामुळे आपला नॉन व्हेजचा काही संबंध नाही. आपण व्हेज बघू. आपण व्हेज बघू आणि जीव ठेवा फोन आता. बॉयज जेलीफिश थोडासा लेट झालाय, डायट कोक पेलाय आणि यांनी सगळ्यांनी पण कोल्ड्रिंक्सच पेले. मग आता आम्ही चाललोय पोएटाची पूजा करायला. जरा दुसऱ्या गोष्टीची पूजा करायला गेलतो पण पेटचीच पूजा करणार आहे. आता गोवा काय एवढा जमला नाही, मजा काय एवढी आली नाही, त्यामुळे तुम्ही येऊ नका गोव्याला, ऐका माझं आणि चला. तर मित्रांनो आपण आलो आता कुठला रोड आहे हा? प्यारा रोड, जिथं नारळाची झाडं सरळ रोड आणि तिथं आता फोटोशूट करायला परत पब्लिक कपल थांबलेत. तर आम्ही पण तेच करणार आहे, फोटोशूट करायला. माझा सेटअप बघू शकता, एकदम चड्डी बिट्टी घातली आहे, त्यामुळं फक्त हा फोटोज विल बी क्लिक. चाललेला आहे फोटोशूट आणि आम्ही बसलो इथे निवांत. आणि अण्णाचा ह्या माणसाचा फोटो काढतो, तर तुम्ही शांत बसा. हा कुठला रोड आहे? पॅरलल सी काय पॅरलल रोड. पॅरलल रोड. भावांनो आता वाजलेत 4:30 पावणे 5. आता थांबलो जेवायला. जेलीफिशची आग अजून मिटली नाही, लय त्रास झालाय. तुम्हाला जेलीफिशची एक इमेज ॲड करून देतो मी, कसा असतो. त्याच्यापासनं गेलात बीचला कधी पण तर लांब राहा, दक्षता बाळगा. आता आम्ही खातो इथं पनीर मालवणी स्पेशल कडकमध्ये प्युअर व्हेज आणि दाखवतो काय खातोय काय नाही. आता आलोय थांबलोय हॉटेल, झोपलो होतं पूर्ण गाडीत. वरच चटणी गाडी घेतली होती, आता जातो आता आम्ही. तर मित्रांनो आपण आता थांबलोय जेवायला. मगाशी काय आपल्याला जेवण मिळालं नाही कारण वाजले होते 4 ते 7 हॉटेल जेवण देत नाहीत. आता आपण थांबलो इथं, बघूयात इथं तरी मिळते का नाही. मला चांगलं दुखायला लागले त्याच्या छोट्या. पण माझं जेलीफिशनी माझा ट्रिपला हरलंय बेकार. अजून त्या हाताचं जायनाच, बाकीचं झालं बऱ्यापैकी, त्या हाताचं लय बेकार झालंय. अरे जेवलं आम्ही, जेवायचं सांगायचंच विसरलो. एकदम ओके हॉटेल होतं, रिजनेबल रेट होते. हॉटेलचं नाव होतं काय तर मैत्री काहीतरी होतं. मैत्री अजय मैत्री कडक हॉटेल. 5 मिनिटाच्या अंतरावरती लेफ्ट मारा का लेफ्ट. प्रमोशन नाही परत बँगलोर मुंबई हायवे लागते मग. नको आता चला आता गप आपले स्टिक टू द प्लॅन. नको जातात लय उलट पालट होईल परत. नको, स्टिक टू द प्लॅन. विल गो बाय बँगलोर हायवे, नो मुंबई हायवे. ओके, सो बाय बाय. सुप्रभात. आत्ताशी आपण घरी पोहोचलोय, पाट्याच्या वाजले 4. ह्या माणसाला सोडायला आलोय. हा माणूस करतो आमच्या अत्याचार. एवढं लांब सोडायला येणं म्हणजे 1 तास व्हायला गेला आमचा. ठीक आहे, काही विषय नाही. आता सोडतो आम्ही एवढी बार. आपला ब्लॉग इथं संपलेला आहे. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नेहमीप्रमाणे तुमचा प्रतिसाद असू द्यात. नाही चालू रस्ता बरोबर लेफ्ट साईड.